सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालली पंढरीची वाट. किती छान यांचे अभंग आणि त्या तालावर जे इतके छान नाचतात, बघून अगदी मस्त वाटतं. आज आषाढी एकादशी, साबुदाणे वडे दाखवणार आहे. त्यातच माझ्या नातवाची गंमत सांगते. अगदी 3 महिन्याचा होता. म्हणजे आंघोळीला त्या ताई आल्या, मांडीवर घेतलं की रडायला सुरुवात करायचा. आणि आम्ही कधी कधी ते जगण्याचे देवा विठ्ठलाचं गाणं आहे ना, ते लावलं की तो शांत बसायचा. आंघोळ करताना पण आम्ही ते लावलं की तो शांत बसायचा, आंघोळ घालून द्यायचा. झोपताना मांडीवर घेतलं की तो शांत व्हायचा. ते गाणं लावलं की तो रडत असेल आणि ते गाणं लावलं की तो शांत बसायचा. मग आम्ही त्याला 4 महिने झाले. आम्ही तर महिन्याचा त्याचा बड्डे करायचा. 4 महिने झाले. मग आम्ही त्याला आषाढी एकादशी होती म्हणून मग आम्ही त्याला तसं तयार केलं. आणि त्यावेळेला इतर वेळेला तो आम्हाला तयार करून द्यायचा नाही, पण त्यावेळेला तो छान म्हणजे तयार करून दिलं, चांगले फोटो काढून दिले. मग आम्ही म्हणालो का हा वारकरी वगैरे पंथातून आलाय की काय असं. आणि मग ह्याचं गणपतीचं डेकोरेशन हे घरीच करतात. म्हणजे वेळ असेल तर करतात किंवा काही आयडिया असेल तर करतात. मग त्यांना असं झालं की ह्याला इतकं विठ्ठलाचं हे करतोय तर आपण विठ्ठलाचं मखर बनवूया. मग घरीच आम्ही ते मखर बनवला. तेही मी पुढे तुम्हाला दाखवते, त्याचे काही व्हिडिओ दाखवते आणि आपण साबुदाणे वडे बघूया. सोनू काय कोण दोघी काय करतात. कोणी नाही करा नाही का आले माझ्या बाबड्याला. कोणी सोनू. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हे ऐकलं, हे दशक्रियामधलं गाणं. आणि ते त्याला ऐकलं की त्याला बरं वाटायचं, तो शांत झोपून जायचा. आणि मग ह्यांनी असं घरीच मकर बनवला, सगळं विठ्ठलाचं वगैरे. आता बघूयात साबुदाणे वडे. हे साबुदाणे रात्रभर भिजत घातलेले, आता ते तयार आहेत भिजून. आणि त्याच्यामध्ये आपण आता मीठ आणि साखर घालू. साखर थोडीशी नावाला, मीठ घातलं, थोडीशी साखर. त्यात मिरची कापून, थोडीशी कोथिंबीर, जर उपवासाला चालत असेल तुम्हाला तर टाका, नसेल तर हरकत नाही.
आणि बटाटे उकडून टाकले. बटाटे थोडे जास्त, एखादा बटाटा थोडा जास्त घाला, कारण काय मग ते फुटत नाहीत. साबुदाणे वडे तेलात घातले ना ते फुटतात ना, ते थोडे फुटायचा म्हणजे एखादा फुटला तर, माझे तर कधी फुटत नाहीत. त्यामुळे थोडासा बटाटा जास्त घाला. कोणाकोणाला बटाटा नाही आवडत. आणि हे आपली शेंगदाण्याची पावडर टाकायची. सगळं तयार आहे. तेल ठेवले कढईत. तेलात काय दिसतंय म्हणाल तर ते थोडंसं मीठ टाकले, कारण तेल कमी लागावं म्हणून. मी तेल जास्त घेत नाही, कारण राहिलेलं तेल यूज केलं तर ते जास्त कोलेस्ट्रॉलदायक असतं. म्हणून ते कमीच तेल घालायचं, म्हणजे आपल्याला ते परत वापरायची गरज नाही आहे. हे आपले साबुदाणे वडे तेलात गेले. थोडा अर्धा मिनिट काढायचा आणि परतायचे. साबुदाणा वड्याला काही जास्त वेळ लागत नाही. अर्धा मिनिट परत परतायचे. परत अर्धा पाऊण मिनिट, अगदी 1 मिनिटभर वाटलं तर आपल्याला कसे तयार होतं ते. आणि गॅस पण अगदी फास्ट नको, थोडा कमी, एकदम कमी पण नको, फास्ट पण नको, मिडियमवर ठेवा. हे आपले साबुदाणे वडे तयार झाले. त्यासोबत चटणी तर आपली नेहमीची असतेच, खोबरं आणि मिरची वगैरे घेऊन, आणि दही. साबुदाणे वडे तयार. पाहिलीत ना व्हिडिओ? जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी पुन्हा काही नवीन घेऊन तुमच्यासमोर येईन. नमस्कार.